डिलीट, ड्रॉप, ट्रंकेट, बरोबर. आणि डिलीट, ड्रॉप, ट्रंकेट मधला डिफरन्स काय होता? आणि काय बघितलं? कमिट बघितलं आणि रोल बॅक बघितलं, बरोबर. आज आपला मेन एजेंडा काय? आपल्याला काय बघायचं आहे? ग्रँट आणि दुसरी गोष्ट बघायची आहे रिवोक. या दोन कमांड झाल्या तर आपलं पूर्ण ज्या कमांड्स होत्या DDL, DML, DRL, DCL आणि DCL हे सगळ्या कमांड्स आपल्या कव्हर होतील. ठीक आहे. या दोन झाल्यानंतर आपण काय करणार आहोत? आज पूर्ण रिव्हिजन करायची आपल्याला, क्रिएट पासून ग्रँट रिवोक पर्यंत. ठीक आहे. आता ग्रँटचा यूज कुठे होतो? ग्रँट या शब्दाचा मराठीमध्ये अर्थ काय आहे? ग्रँट म्हणजे काय? परमिशन देणे, बरोबर ना? ओके. स्क्रीन शेअर आहे का? सॉरी. ठीक आहे, स्क्रीन दिसते. स्क्रीन दिसते, आवाज येतोय. येस. ओके. ग्रँटचा अर्थ काय होतो? एखाद्या गोष्टीची परमिशन देणं, बरोबर. आणि रिवोकचा अर्थ काय होतो? रिवोक म्हणजे काय? एखादी गोष्ट काढून घेणं थोडक्यात. रिवोक करणं म्हणजे काय? रिवोकचं मिनिंग काय होतं? शब्दशः अर्थ काय होतो? व्हॉट इज परत बुक रिवोक? करणे. रिवोक, REVOKE. ठीक आहे. रिवोक आपल्या केसमध्ये काय आहे? टू रिम्यूव्ह ऑर रिवोक दी परमिशन, रिम्यूव्ह दी परमिशन्स. परमिशन म्हणूया किंवा राईट्स म्हणूया. ठीक आहे. आता काय होतं कंपनीमध्ये ज्यावेळेस आपण एखाद्या डेटाबेसवरती काम करतो, ठीक आहे, तर त्यावेळेस त्या डेटाबेसवरती कितीतरी लोक काम करत असतात. म्हणजे असं नाही की मी एकटा काम करत असेल म्हणजे टेबल क्रिएट मीच करणार किंवा मग त्याच्यामध्ये डेटा इन्सर्ट मलाच करायचा असतो, असं कधीच होत नाही. ठीक आहे. ऑलरेडी आपल्या केसमध्ये काय होतं, आपण जिथे काम करतो त्या केसमध्ये, त्या टेबलमध्ये किंवा मग कंपनीमध्ये हा जो डेटा आहे रो मधला, तर आपल्याला हा मॅन्युअली इन्सर्ट करायला लागत नाही. हा ऑलरेडी इन्सर्ट असतो. ठीक आहे. मिलियन्स ऑफ रो ऑलरेडी असतात. मग ते कसे येतात? कोणती ETL प्रोसेस असेल, फ्लॅट फाईल लोड केलेली असेल, याच्यामध्ये बऱ्याचशा मेथडनी डेटाबेसमध्ये डेटा लोड करता येतो आपल्याला. ठीक आहे. आपल्याला हे मॅन्युअली करायला लागत नाही. मग आपण हे का शिकलो? कारण का आपल्याला माहिती पाहिजे कसं होतं कसं नाही, बरोबर. किंवा मग एखादा टेस्टिंगसाठी एखादा छोटा टेबल बनवायचा असेल तर आपल्याला तो बनवता आला पाहिजे. लक्षात आलं? मग आता समजा डेटाबेस ऍडमिनिस्ट्रेटर जो आहे त्याने त्याच्याकडे राईट्स आहेत किंवा माझ्या मॅनेजरनी सांगितलं की आता उज्ज्वलला मला फक्त इन्सर्ट करण्याचा राईट द्यायचा आहे किंवा मग अल्टर कमांड एक्झिक्यूट करण्याचा राईट द्यायचा आहे. त्याला मला डिलीटचा राईट नको द्यायला, कारण का मे बी तो डिलीटचा राईट त्याच्यासाठी फिजिबल नसेल. बरोबर, लक्षात येतंय का? म्हणजे एक ठराविक राईट्स दिले जातात. जसं की आता मला उज्ज्वल नावाचा युजर आहे, तर त्याला फक्त इन्सर्टचा राईट द्यायचा आहे, तर तो मी कसा देणार? शक्यतो ग्रँट आणि रिवोक हे डेटा इंजिनियर किंवा डेटा सायंटिस्ट हे यूज नाही करत ह्या कमांड्स. कोण यूज करतं? मेन जे बी तुमची DBA ची टीम असेल ते यूज करतील. ठीक आहे. पण याच्यामध्ये काय होते आपल्याला माहिती पाहिजे. मग ग्रँट मध्ये काय होतं? ग्रँट म्हणजे काय? एखाद्या गोष्टीची परमिशन देणं. कुणाला परमिशन द्यायची? युजरला. आता आपल्या केसमध्ये युजर कोण आहे? मी. ठीक आहे. मग मला काय करायला लागेल? युजर क्रिएट करायला लागेल आधी. ठीक आहे. तसं मी कसं युजर क्रिएट करतो बघा. क्रिएट युजर उज्ज्वल, मे बी उज्ज्वल 01, identified by उज्ज्वल 01 maybe. Create user उज्ज्वल 01 identified by उज्ज्वल 01. किंवा याला मी काय करतो? असं ठेवतो. क्रिएट युजर उज्ज्वल
आयडेंटिफाईड बाय उज्ज्वल 01. आता याला एक्झिक्यूट करतो मी. ओके, विल हॅव टू सेपरेट दिस बाय सेमिकॉलन. ओके, मग काय आलं, हा युजर क्रिएट झाला तुमचा. ठीक आहे, आता ह्या युजरला मी परमिशन कशा देतो, तर ह्या अशा पद्धतीनं परमिशन द्यायची आहे. म्हणजे मला कोणती कमांड यूज करायला लागेल, कोणती कमांड ग्रँड. आहे, ग्रँड. आणि कशाची परमिशन द्यायची आहे, फॉर एक्झाम्पल आपल्या केसमध्ये मी इन्सर्टची परमिशन द्यायची आहे मला. ठीक आहे, ग्रँड इन्सर्ट ऑन टेबल नेम इज एम्प्लॉई. ठीक आहे, टू उज्ज्वल. मग काय होईल या केसमध्ये, इन्सर्टची परमिशन एम्प्लॉई टेबलवरती कुणाला मिळेल, मी इन्सर्ट करू शकेल. बट बाय डिफॉल्ट आपल्याला ती ऑलरेडी आहे, फक्त आपल्याला ग्रँड करतो काय हे लक्षात घ्यायचं या केसमध्ये. ठीक आहे, मग आता काय आलं, ग्रँड सक्सेसफुल. ग्रँडचे जे पण राईट्स आहे इन्सर्ट करण्याचे, तर ते कुणाला मिळाले, ह्या युजरला. आता युजर कसा क्रिएट केला आपण, बाय युजिंग दिस स्टेटमेंट. ठीक आहे, मेजॉरिटी टाइम आपल्याला हे ग्रँट यूज करायला लागत नाही, त्यामुळे ग्रँट आणि रिवोकला जास्त लोड घ्यायची गरज नाहीये. ओके, ठीक आहे, ग्रँट इन्सर्ट ऑन एम्प्लॉय टू उज्ज्वल. आता सेम दुसऱ्या पद्धतीने जर मला करायचं असेल, अपडेटचे राईट्स द्यायचे असतील, तर मी ते कसे देणार, ग्रँट अपडेट ऑन एम्प्लॉय टेबल टू. ठीक आहे, हे राईट्स पण मिळाले. आणखी दुसरे कोणत्या राईट्स देऊ शकतो आपण, मी असं पण करू शकतो, ग्रँट डिलीट अल्टर ऑन एम्प्लॉई टू. एकाच वेळेस 2 राईट्स घेतले. ठीक आहे, ते पण सक्सेसफुल झालं. ठीक आहे, मी असं करू शकतो का, ग्रँट ऑल ऑन एम्प्लॉय टू. ठीक आहे, काय आलं, ग्रँट ऑल ऑन एम्प्लॉय टू उज्ज्वल. म्हणजे जितके पण राईट्स, ऍक्सेसेबल राईट्स आहेत, इन्सर्ट, अपडेट, डिलीट, परत अल्टर करण्याचे, हे सगळे ऑल म्हटल्यानंतर सगळे राईट्स दिले गेले. ठीक आहे, आता हे जर राईट्स काढून घ्यायचे असेल तर कसं करायला लागेल, याच्या ऑपोजिट कोणता कीवर्ड यूज करायला लागेल मला, रिवोक. रिवोक. कसे काढेल मी, रिवोक इन्सर्ट ऑन एम्प्लॉय टू उज्ज्वल. ऑन एम्प्लॉई. आता टू उज्ज्वल असेल का फ्रॉम उज्ज्वल असेल, केसमध्ये फ्रॉम उज्ज्वल. ग्रँट उज्ज्वलला द्या आणि उज्ज्वल कडनं काढा फ्रॉम आणि टू. ठीक आहे, मेक सेन्स. रिवोक इन्सर्ट ऑन एम्प्लॉई फ्रॉम उज्ज्वल. लेट्स एक्झिक्यूट दिस. रिवोक सक्सिडेड. तसं जर मी आणखीन 2-3 परमिशन काढायचे असेल तर कसं करेल, रिवोक इन्सर्ट झालं आपलं, अपडेट, डिलीट अँड अल्टर ऑन एम्प्लॉय टेबल फ्रॉम. ठीक आहे, आणि जर सगळे राईट काढून घ्यायचे असेल तर कसं करेल, रिवोक ऑल ऑन एम्प्लॉई फ्रॉम. ठीक आहे, लक्षात आलं ग्रँट आणि रिवोक कसं फंक्शन करतं. हे आपल्या डॉक्युमेंट मध्ये जर बघायचं असेल, लेट्स सर्च फॉर. सर या पीडीएफ नोट्स मिळतील का आपल्याला, हे आपण जे दाखवत आहे ते आत्ताच? मिळतील ना, दिल्या होत्या ऑलरेडी, मी परत देतो महेश. हो हो ठीक आहे, परत शेअर करा सर, मी नवीन आहे. आता इथे बघा, इथे दिलेलं आहे, युजिंग ग्रँट. ओके, तिथे दिलंय, दिस इज यूज टू ग्रँट द प्रिव्हिलेजेस टू अदर युजर्स. म्हणजे कसं, आपल्याला जर समजा एखादं प्रिव्हिलेज आहे, म्हणजे कोणतं, सिलेक्ट असेल, इन्सर्ट असेल, जे की आपण केलेलं आहे, आणि याचा सिंटॅक्स दिलेला आहे इथे, ग्रँट प्रिव्हिलेजेस नेम ऑन टेबल नेम. टेबलला ऑब्जेक्ट म्हटलं जातं, हे लक्षात घ्या बरं का, ऑब्जेक्ट इज नथिंग बट टेबल. ठीक आहे, टू युजर, इथे युजरचं नेम. सेम आपण जे पण केलं ते सगळं दिलेलं आहे इथे बघा. इथे एकच प्रिव्हिलेज त्यांनी सिलेक्ट केलाय, ग्रँड सिलेक्ट ऑन स्टुडंट टू सुधा. सुधा इज युजर इन दिस केस.
ठीक आहे. आणि स्टुडंट काय? व्हॉट इज स्टुडंट हिअर? टेबल नेम. टेबल टेबल नेम. नेम. व्हेरी गुड. ठीक आहे. आता इथे काय केलंय, सिलेक्टच्या ऐवजी मल्टिपल प्रिव्हिलेजेस घेतले. सिलेक्ट आणि इन्सर्ट म्हणजे 2 घेतले एका वेळेस. आपण 3 घेऊन पण बघितलं. ठीक आहे. याची प्रॅक्टिस करू शकतात. आणि ऑल केल्यानंतर काय होतं, सगळे प्रिव्हिलेजेस दिले जातात. ठीक आहे. सेम. आता जर आपल्याला प्रिव्हिलेजेस काढून घ्यायचे असेल तर कसं करायचं? रिवोक. रिवोक त्या प्रिव्हिलेजचं नाव आणि ऑब्जेक्टचं नाव आणि फ्रॉम युजर नेम दिलं तर ते एक्झिक्यूट होतात. तसं इथे बघा, इथे एक राईट सिलेक्ट केलेलं आहे, इथे मल्टिपल प्रिव्हिलेजेस आहेत, सिलेक्ट इन्सर्ट आणि इथे ऑल केलेले. ठीक आहे. हे याच्यामध्ये दिलेले, इथून प्रॅक्टिस करू शकतात. ओके. ठीक आहे. लक्षात आलं इथपर्यंत? येस. परफेक्ट. येस सर. आता आज आपलं दुसरा एजेंडा जो आहे, आपण जितक्या पण कमांड्स घेतल्या आहे 8 दिवसामध्ये, तर आपल्याला सगळ्यांची काय करायची, एकदा रिव्हिजन करायची. तर मग बेसिकली आपण काय करूया, एक छोटासा टेबल बनवूया ज्याच्यामध्ये 5-6 रेकॉर्ड असतील. ठीक आहे. किंवा 4-5 रेकॉर्ड असतील आणि त्याच्यावरती पूर्ण याची प्रॅक्टिस करायची. आणि आता हे सगळं मला सांगणार कोण आहे, तुम्ही सगळ्यांनी सांगायचं. ठीक आहे. मी एखादा नंबर इन्सर्ट कसा करायचा किंवा कोणतं कीवर्ड यूज करायचं, हे सगळं तुमच्याकडनं इनपुट यायला पाहिजे. म्हणजे कसं तुमची पटपट रिव्हिजन होईल. आणि इथून मागं जर समजलं नसेल तर इथे तुम्हाला प्रश्न पडतील की मला हे समजलेलं नाहीये, हे समजलेलं आहे. म्हणजे समजलेलं नाही तुम्ही मला लगेच विचारू शकता. ठीक आहे. आजचं सेशन फक्त मी सांगणार आणि तुम्ही समजून घेणार असं नाहीये. तुम्ही सांगायचंय ते मी ते एक्झिक्यूट करणार. ठीक आहे. चला, रोल नंबर एक डेटा ऑलरेडी टेबल बनवलेला आहे मी. ठीक आहे. मला सगळ्यांकडनं इनपुट हवे. आता मी रोल नंबर मे बी 10 पासून स्टार्ट करतो. 1 पासून स्टार्ट करूया आपण. 2, 3, 4, 5. ठीक आहे. फर्स्ट नेम काय? ठीक आहे. क्लास आता 3 आणि मार्क्स पण आउट ऑफ 100 कन्सिडर करू आपण. ठीक आहे. 95, 98, 97, 92, 85. ठीक आहे. बेसिकली हे सगळे क्लास 3 मध्ये ठेवू आपण, 3rd स्टँडर्डचे मुलं आहेत. आणि ठीक आहे. हा टेबल मला डेटाबेस मध्ये क्रिएट करायचा आणि टेबलचं नाव काय? स्टुडंट. ठीक आहे. STUD कन्सिडर करू आपण. ठीक आहे. आता मला कोणती कमांड यूज करायला लागेल टेबल क्रिएट करायला? क्रिएट. टेबल. ओके. कोणती कमांड यूज करायला लागेल? क्रिएट. आता तुम्ही सांगा मला, हवं तर डेटाचा एक स्नॅप असू द्या तुमच्याकडे, जे तुम्हाला सांगायला सोपं पडेल. ठीक आहे. क्रिएट स्टार फ्रॉम STUD. क्रिएट स्टार. ओके. फ्रॉम क्रिएट स्टार फ्रॉम STUD. यांनी काय होईल? create table create table student. आता क्रिएट टेबल स्टुडंट करावं हा. लागेल अगोदर. बरोबर. मग आता क्रिएट जर आपण ज्यावेळेस बघतोय त्यावेळेस आपलं क्रिएटचं सिंटॅक्स माहित पाहिजे. क्रिएट. ठीक आहे. क्रिएटचं सिंटॅक्स काय? क्रिएट टेबल, टेबल नेम आणि कॉलम द्यायचे आपल्याला. दो शुड बी सेपरेटेड बाय कॉमा अँड डेटा टाइप शुड बी गिवन. ओके. मग आता जर आपल्याला क्रिएट टेबल करायचं आहे तर क्रिएट स्टार फ्रॉम असं कधीच होणार नाही, ते सिलेक्ट साठी येणार. ठीक आहे. तर कोण सांगतं मला? क्रिएट टेबल क्रिएट टेबल स्टुडंट Create table. Student. Table. Student. या, कॉमा Bracket. खाली ओके. ओपनिंग पॅरेंथेसिस. ब्रॅकेट. आता कॉलमची नावं द्यायची आणि डेटा टाइप स्पेसिफाय करत जायचं. आता कॉलम कोणता आहे आपला? रोल नंबर. Roll number. रोल नंबर. First name. हा, पण रोल नंबरचा डेटा टाइप द्यायला लागेल.
रोल नंबरला आपल्याला नंबर करावा लागेल. Number. रोल नंबर प्लस तर सिंगल कोड द्यावा लागेल ना? नाही द्यावा लागणार. सिंगल कोट नाही द्यायला लागणार ना. ज्यावेळेस आपण डेटा इन्सर्ट करतो त्यावेळेस आपल्याला सिंगल कोट द्यायला लागतो. ठीक आहे. ज्यावेळेस टेबल क्रिएट करतो त्यावेळेस आपण कधी दिलाय का याच्या अगोदर? नाही. नाही दिला. मग नाही, सिंगल नाही. कोट नाही येणार. डेटा टाइप इंटिजर पण जाईल ना सर? हा, आता इंटिजर कोणत्या केसमध्ये जातं? ज्यावेळेस तुम्ही MySQL सर्व्हर यूज करतात त्यावेळेस तुम्हाला इंटिजर द्यायला लागेल. पण आपलं डेटाबेस कोणतं आहे? ओरॅकल. तर इंटिजर आणि इथे नंबर, तिकडे इंटिजर इकडे नंबर, हा एक मेजर डिफरन्स आहे MySQL सर्व्हर आणि ओरॅकल मधला. ठीक आहे. ओके, आणि मग ते इथे घेत नाही का इंटिजर? इंटिजर ट्राय करून बघा, घेतलं तर. लेट्स ट्राय. सर एकदा टेबल दाखवता का सर? नेटचा इश्यू झालता, टेबल दिसत नाही. ठीक आहे. ठीक आहे सर. दुसरा कॉलम कोणता आहे? फर्स्ट फर्स्ट नेम काय असणार आहे आपलं? स्ट्रिंग. Parity. ठीक आहे. आता स्ट्रिंग कुठे घेतो आपण? जसं MySQL सर्व्हर मध्ये स्ट्रिंग घेतो ना आपण, मग इथे काय आहे? varchar. पण जर स्ट्रिंग varchar. घेतलं तर ते एरर आउट होणार. बघूया. varchar. ठीक आहे. varcharचं प्रिसिजन किती घ्यायचंय? मे बी 20 घेऊया आपण. ठीक आहे. आणि लास्ट नेम आहे ते पण काय असेल? ते पण varchar घ्यावं लागेल 20. हा, नंतर काय आहे? क्लास आणि मार्क्स. क्लास काय असेल डेटा टाइप? क्लास नंबर Number. ओके. नंबर काय आहे? मे बी 5 ओके. 5 डिजिट. आणि मार्क्स मार्क्स पण नंबर मध्ये मॅक्सिमम 3. 3. ठीक आहे. 100 आउट ऑफ मार्क्स हवेत आपल्याला. मग आता हा ब्रॅकेट आपण इथे डबल ओपन केला होता, इथे डबल ब्रॅकेट द्यावं लागेल क्लोज करण्यासाठी. इथं ओपन केलेलं ब्रॅकेट आपल्याला कुठे क्लोज करायला लागेल? इथे. इथे आणि शेवटी काय देतो आपण सगळ्यात? Semicolon. सेमिकोलॉन. ठीक आहे. याला एक्झिक्यूट केलं तर काय होईल? आपला टेबल तयार होईल. एरर Table आउट होईल. structure create. एरर आउट होईल कारण आपण इथे काय घेतलंय डेटा टाइप? इंटिजर, जो इथे सपोर्ट करत नाही. आपल्याला काय घ्यायला लागेल? नंबर. नंबर ज्यावेळेस मी Number. घेतला ना इंटिजर, हे बघा इथे ते काय आलं, इथे खाली रेड हे दिसतं का एरिया तुम्हाला? खाली एक अंडरलाईन आली आहे रेड पिंक कलरची, दिसते का इंटिजरच्या खाली? हो सर, दिसते. Yes. त्याच्यामुळे काय होतं, हो सर. तेव्हाच आपल्याला कळून जातं की हे इथे एरर आहे. ठीक आहे. ओके. आता ज्यावेळेस नंबर देतो त्यावेळेस काय झालं, ते एररचं लाईन निघून गेली. आता जर व्हेरकॅरच्या ऐवजी मी स्ट्रिंग घेतलं तर काय होईल बघूया. आली रेड लाईन खाली? दिसते? Yes. परफेक्ट. Yes. ठीक आहे. लेट्स एक्झिक्यूट दिस. एक्झिक्यूट करण्यासाठी मला याला पूर्णपणे सिलेक्ट करायला लागेल आणि इथे एक्झिक्यूट करायला लागेल. ठीक आहे. काय आलं खाली? टेबल स्टुडंट क्रिएटेड. टेबल स्टुडंट क्रिएट झाला. तो बघायचा कसा? डेटा Select star लँग्वेज. सिलेक्ट. from परफेक्ट. Select star from start from student. semicolon. सॉरी, स्टुडंट. ओके. आता हा स्टुडंट टेबलचं स्ट्रक्चर आपल्याला दिसलं. आता हे यांनी काय केलं, फक्त टेबल क्रिएट करून दिला. आता याच्यामध्ये डेटा इन्सर्ट करायला लागेल आपल्याला, जो की आपण कसा करणार आहे? बाय युझिंग Insert. Insert into student values. इन्सर्ट आता इन्सर्टचं कसं करतो आपण? इन्सर्ट Insert Into इंटू इंटू student values. values. व्हॅल्यू. इथे कीवर्ड काय आहे आपला? व्हॅल्यूज. व्हॅल्यू. व्हॅल्यू अपडेट मध्ये काय असतो? स्टेट असतो. सेट. बरोबर. व्हॅल्यूज काय आपल्या? सगळ्यात आधी रोल नंबर, From Roll roll number. number. Name. First name. Single quote. राम कुमार Last name. कुमार Class. Marks. मार्क्स मे बी 95. 95. ओके. 95. आता मी तुम्हाला अगोदर सांगितले, तुमच्या लक्षात असेल तर आपण काय करतो? सिंगल सॉरी कोट्स Single मध्ये काय quote घेतो घेतो. आपण? हे
जे पण स्ट्रिंग आहे, स्ट्रिंग डेटा टाइप. String ला. स्ट्रिंग म्हणजे काय? जो पण तुम्ही ज्या कॉलम मध्ये पण व्हेरिएबल कन्सिडर केलेला आहे त्याला आपल्याला काय द्यायला लागेल? सिंगल कोड द्यावं लागेल सिंगल कोड द्यावा सिंगल लागेल. कोड जसं द्यायला राम आहे, कुमार आहे, यांना सिंगल कोड द्यायला लागेल. पण व्हॉट अबाउट नंबर्स? आता माझा तुम्हाला नंबर्सला टाकले तरी चालेल, नाही तर नाही. नाही टाकलं तरी चालतं. व्हेरी गुड. दिला बघा, तिला तरी चालतं. दिलं तरी चालतं, नाही तो दिलं तरी सिंगल चालतं. तो आता हे सिंगल आहे सर, केक काढा. हा, आता इथे मी तेच दाखवतो. इथे पिंक कलर मध्ये खाली लाईन आलेली बघा, एक रेड कलर मध्ये. म्हणजे काय, तुमचा इथे एरर आहे. ते बघितल्या बघितल्या कळायला पाहिजे आपल्याला. ते चूक कुठे इथे, हो. तुम्ही त्यावेळेस काढेल त्यावेळेस ते निघून जाईल, म्हणजे ते सेट झालं आपलं. आता जर मी याला सिंगल कोड दिलं तरी चालेल. आता मी 1 आपला नंबर असून सुद्धा सिंगल कोड दिलेला नाहीये इथे. पण 3 नंबर आहे तरी पण सिंगल कोड दिलाय. 95 पण नंबर आहे आपला डेटा टाइप. इथे बघा कर्सरच्या तिथे 95 नंबर आहे, तरी पण आपण त्याला कोड दिलेला आहे. बघूया एक्झिक्यूट करून. काय आलं? 1 रो इन्सर्टेड. आणि ती इन्सर्ट झालेली रो कशी बघायची? सिलेक्ट स्टार फ्रॉम स्टुडंट. लेट्स सी. Student. आली. आता असेच मल्टिपल व्हॅल्यूज आपल्याला इन्सर्ट करायचे आहेत. ठीक आहे. इन्सर्ट इनटू स्टुडंट व्हॅल्यूज काय असेल आता? 2. 2. नंतर काय? प्रतीक शर्मा 398. प्रतीक शर्मा 3 आणि याला 98. 98. 3 and 98. Okay. There is someone who want to join. ठीक आहे. आता जर एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल, ज्यावेळेस मी एखाद्या रो मध्ये डेटा इन्सर्ट करायला जातो, तर तो काय असतो डेटा? जर कॅप्स मध्ये घेतलं तर कॅप्स मध्येच तो येतो. ठीक आहे. आणि जर स्मॉल मध्ये घेतला तर स्मॉल मध्ये येतो. ठीक आहे. मग जर प्रतीकचा पी कॅपिटल ठेवला तर तो तसाच इन्सर्ट होणार आहे. ठीक आहे, लक्षात आलं ना? लेट्स एक्झिक्यूट दिस. 1 रो इन्सर्टेड. ठीक आहे. कसं बघणार आहे आपण ते? सिलेक्ट स्टार फ्रॉम EM फॉर्म स्टुडंट. स्टुडंट. सर ठीक आपण आहे. सगळे सोबत लिहून पण करू शकतो ना? करू शकतो ना. ती एक आणखी एक मेथड आहे इन्सर्ट करण्याची. याच्यामध्ये बघू शकता तुम्ही. इन्सर्ट करण्याची एक दुसरी मेथड दिलेली, त्याची पण प्रॅक्टिस करू शकता. लेट मी शो यू. ठीक आहे. सर मी कसं केलं होतं माहिती आहे का? सगळ्या अगोदर आहे ना व्हॅल्यूज इन्सर्ट करून घेतल्या एका खाली एक, आणि त्यानंतर त्या रोलला तिथे ॲरो ठेवून कंट्रोल इंटर मारायचो, लगेच ती रो इन्सर्ट होत जायची खाली. इथे नाही तिथे वरती इथे आपण जिथे क्युरीज रन करतो तिथे. हो. मग ठीक आहे ना, तसं आपल्या सोयीनुसार करू शकता तुम्ही. इन्सर्ट करण्याची आणखीन एक वेगळी मेथड आहे, त्याची पण प्रॅक्टिस करू शकता. ते डॉक्युमेंट मध्ये दिलेली आहे. विल हॅव टू कन्सिडर सम ऑफ. लेट मी शो यू. इन्सर्ट विथ सिलेक्ट. अल्टर. हे बघा, हे तर आपण घेतलेली आहे. पेज नंबर 3. पेज नंबर 3 वरती ही जी फर्स्ट मेथड दिलेली आहे, ही एकदा बघून घ्याल. ठीक आहे. हे असेच एक्झिक्यूट करून बघा, काय तुम्हाला डिफरन्स दिसतो काय नाही, याची प्रॅक्टिस करा. आणि काल काहीतरी दिलं होतं मी एक क्वेश्चन, काहीतरी डिफरन्स बघायला सांगितलं होतं. कोणी बघितलाय का तो? ट्रंकेटचा ना सर, ट्रंकेट हे DML मध्ये. DDL मध्ये ट्रंकेटला का कन्सिडर करतो आपण? हा. बघितलं नाही? इंटरव्ह्यूचं क्वेश्चन आहे, बघा ते. ठीक आहे. हो. तिसरी रो काय आपली? इन्सर्ट करण्याच्या मल्टिपल मेथड आहे, तुम्हाला जी आवडेल ती फॉलो करू शकतात. ठीक आहे. तिसरी रो काय आपली? 3. त्याच्यामध्ये इथे नल ठेवतो. ठीक आहे. आणि इथे एक नल व्हॅल्यू ठेवतो. साई कुमार नल 97 3. आता मी यालाच एडिट करतो आणि एक्झिक्यूट करतो. ठीक आहे. साई कुमार
नल 97. ओके, रो इन्सर्ट झाली, चौथी रो आहे. $92. नल घेतली ना आपण. ठीक आहे, आणि लास्ट रेकॉर्ड काय आपलं 5. एक्झिक्यूट दिस. बघूया आपला डेटा काय आलेला आहे इथे. ठीक आहे, नल रेकॉर्ड्स पण ठेवले मी काही, आणि मला एक रेकॉर्ड याच्यामध्ये डुप्लिकेट पण हवं आहे, तर मी याला डबल एक्झिक्यूट करतो. ठीक आहे, ओके. इन्सर्ट केल्यानंतर आपण काय केलं होतं, सिलेक्टचे बरेचसे बघितले होते. ते कसे बघितले होते, आता इथे लक्ष द्या, मी हे इथे एक्झिक्यूट करत नाही. आपण सिलेक्ट इथे डॉक्युमेंट वरती बघूया. सिलेक्ट कोणती कमांड आहे, विच कमांड इज सिलेक्ट, कोणत्या लँग्वेज मध्ये येते, DRL मध्ये येते ना, डेटा रिट्रीव्हल लँग्वेज. हो की नाही? येस. हो आता सर. ही आपण बेसिक प्रत्येक ठिकाणी वापरतो, सिलेक्ट स्टार फ्रॉम टेबल नेम. टेबल नेम. आता जर मला स्टारच्या ऐवजी एक सर्टन कॉलम पाहिजे असतील, तर ते मी कसे करल, स्टारला रिप्लेस करल त्या कॉलम नेमनं. म्हणजे जर मला फक्त रोल नंबर पाहिजे आणि फर्स्ट नेम पाहिजे, तर मी काय करल, अजय, मला फक्त याच्यातनं रोल नंबर आणि फर्स्ट नेम पाहिजे, मी कसं करेल इथे सांगा. सर ते स्टार काढा, रोल नंबर कॉमा, अजून काय पाहिजे? फर्स्ट नेम, फर्स्ट नेम लास्ट नेम. फ्रॉम फ्रॉम एम्प्लॉई नेम, सॉरी, स्टुडंट. ठीक आहे, आता काय होतं, ज्यावेळेस आपण स्टार देतो, स्टारचा अर्थ काय होतो, सगळे आले, वी वॉन्ट टू सिलेक्ट. सगळे कॉलम्स असतात. बरोबर, आपल्याला सगळे कॉलम पाहिजे, पण जर ठराविक कॉलम पाहिजे असेल तर आपण काय करतो, त्या कॉलमची त्यांची नाव. नावं देतो. ठीक आहे, सगळे पर्टिक्युलर कॉलम पाहिजे असेल, रोचं नाव टाकून. कॉलमची नाव, रोची नाही, त्या पर्टिक्युलर कॉलमचं नाव टाकायचं आणि एक्झिक्यूट करायचं स्टारच्या ऐवजी. मग जर सगळे कॉलम पाहिजे असेल तर सगळ्या कॉलमची नावं टाकायची गरज नाहीये, डायरेक्ट आपण स्टार टाकू शकतो. ठीक आहे, हे समजलेलं आहे ना सगळ्यांना? ठीक आहे, पुढे जाऊया आपण. आता इथे बघा, स्टुडंट टेबल होता यांच्याकडे. स्टुडंट टेबल मध्ये किती कॉलम आहेत, 3 कॉलम आहेत, नंबर, नेम आणि मार्क्स. तर मग जेव्हा ते असं एक्झिक्यूट करतात, सिलेक्ट स्टार फ्रॉम स्टुडंट, मग त्या केसमध्ये काय आलं, तिन्ही कॉलम तुम्हाला दिसले, पण स्टारच्या ऐवजी कशाने रिप्लेस केले, कॉलमच्या नावांनी. सिलेक्ट नंबर, नेम, मार्क्स फ्रॉम स्टुडंट, मग काय आलं, नंबर, नेम आणि मार्क्स. ओके, आता सिलेक्टचं पुढचं काय केलंय त्यांनी, नंबर, नेम आणि मार्क्सच्या ऐवजी काय केलं, फक्त नंबर आणि नेम ठेवलं, मार्क्सला त्यांनी त्यात कन्सिडर नाही केलं. मग डिस्प्लेला काय आलं, शेवटी आउटपुट, हा तुमचा आउटपुट आहे, नंबर आणि नेमच आली. बरोबर, समजलं? ठीक आहे, हे बघितलं होतं. त्यानंतर आपण काय बघितली होती, वेअर कंडिशन देत होतो आपण. जर आपल्याला एक सर्टन नावाची लोक पाहिजे, तर त्या केसमध्ये आपण काय देतो, वेअर कंडिशन देतो. फॉर एक्झाम्पल, आता जर आपल्याला स्टुडंट टेबल मधून अशी लोक पाहिजे ज्यांची मार्क्स शुड बी ग्रेटर दॅन 95, तर मी कसं करणार आहे, सिलेक्ट स्टार फ्रॉम फ्रॉम स्टुडंट स्टुडंट वेअर मार्क्स किती सर, मार्क्स ग्रेटर दॅन इक्वल टू 95. 95. मग 95 पेक्षा जास्त मार्क्स असणाऱ्यांची नावं तुम्हाला मिळाली. वेअर कंडिशन मध्ये काय दिलं आपण, काय दिलं वेअर कंडिशन मध्ये, जी पण तुम्हाला कंडिशन पाहिजे असेल ती दिली, मार्क्स शुड बी ग्रेटर दॅन 95. पण जर मी इथे आणखी काय बोललो, अँड
फर्स्ट नेम शुड बी प्रतीक. फर्स्ट नेम शुड बी काय आहे? इज इक्वल टू प्रतीक. आता हे माझं बरोबर आहे का? एक्झॅक्टली Single quote काय मध्ये मध्ये यायला लागेल? सिंगल कोट मध्ये यायला लागेल. प्रतीक स्ट्रिंग आहे ना, मग प्रतीक हे नाव मी जर एक्झिक्यूट केलं, लेट सी, दोन्ही कंडिशन सॅटिस्फाय झाल्या. अँड मध्ये वेअर मधली पहिली कंडिशन मार्क्स आर ग्रेटर दॅन 95 आहेत का? आहेत. आणि फर्स्ट Yes. नेम इज इक्वल्स टू प्रतीक. फर्स्ट नेम प्रतीक पण आहे, म्हणजे या दोन्ही कंडिशन सॅटिस्फाय करणारं रेकॉर्ड कोणतंही फक्त एकच आहे आपल्याकडे. ठीक आहे. आणि ऑर मध्ये काय होतं आपण दुसरं बघूया. जर मी ते ऑर केलं, ऑर, आणि मी काय म्हटलं 95 98 प्रतीक आणि सई, फर्स्ट नेम इज इक्वल्स टू सई केलं, तर मला किती रेकॉर्ड मिळतील? 3. मार्क्स शुड बी ग्रेटर दॅन 95. आता 95 पेक्षा जास्त मार्क्स असणारे किती रेकॉर्ड आहेत माझ्याकडे? 95 पेक्षा जास्त, मग 95 कन्सिडर होईल का? नाही. अरे ग्रेटर दॅन इक्वल्स टू नाही बोललो. हा ग्रेट येतात. येस. मग 98 आणि 97, मग हे दोन दोनच रेकॉर्ड आहेत. ठीक आहे. मग एकतर हे 95 पेक्षा जास्त असणारे रेकॉर्ड्स आहेत, हे 2 रेकॉर्ड येतील. आणि साईच्या ऐवजी जर मी मेहक नाव केलं तर किती रेकॉर्ड येतील? 3. तर किती रेकॉर्ड येतील? 3. म्हणजे एकतर ही कंडिशन सॅटिस्फाय करा, नाही तर ही कंडिशन सॅटिस्फाय करा. दोघांपैकी एक कंडिशन सॅटिस्फाय झाली तर चालेल. ऑर ना, एकतर वेअर मार्क्स शुड बी ग्रेटर दॅन 95 ते रेकॉर्ड्स पण येतील, आणि ज्यांचे मार्क्स 95 पेक्षा जास्त नाहीये पण नाव मेहक आहे ते रेकॉर्ड सुद्धा येतील. ओके. अँड आणि ऑर. ठीक आहे. आता नल रेकॉर्ड कसे फाइंड करायचे? कालच मी सांगितलं होतं. हाऊ विल बी फाइंडिंग नल रेकॉर्ड्स. ज्यांचा क्लास नल आहे असे रेकॉर्ड कसे फाइंड करेल मी? मी हे सगळं रिव्हिजन घेतोय कारण का पुढे पाठ मागे सपाट नको व्हायला. ठीक आहे. मग नल रेकॉर्ड असणारे कसे फाइंड करतो? हे सगळं याच्यामध्ये दिलेलं आहे. मी सगळं याच्यातनच घेतोय. हे सगळं नल रेकॉर्ड्स बघा इथे नल साठी दिलेलं आहे. ठीक आहे. हे प्रॅक्टिस करायची तुम्हाला. हे जरी केलं तरी मोर दॅन सफिशियंट आहे. ठीक आहे. मी कसं करेल नल रेकॉर्ड असणारे फाइंड करायचे? ज्यांचा क्लास नल आहे असे रेकॉर्ड कसे फाइंड करेल? सिलेक्ट स्टार. ओके. लगेच क्वेरी टाकतो आपण. चला. सिलेक्ट Star from student. Hmm? Where class is null. इज नल. ठीक आहे. ओके. आणि याच्या व्यतिरिक्त जर रेकॉर्ड नल सोडून पाहिजे असेल तर काय बोलणार मी? इज नॉट नल. ओके. नल आणि नॉट नल. नॉट नल म्हणजे काय? जे पण नल आहेत ते सोडून तुम्हाला सगळे रेकॉर्ड मिळणार. त्याच्या ऑपोजिट. ठीक आहे. बिटवीन नॉट बिटवीन केलं होतं आपण, लाईक नॉट लाईक केलं होतं, बरोबर. इन नॉट इन केलं होतं. ठीक आहे. आता मला सांगा इन कधी वापरतो आपण? ऍक्च्युली आपल्याला बोला, कुणीतरी सांगा मला. इन कधी वापरतो आपण? एनीवन? तर म्हणजे आपल्याला पर्टिक्युलर सिटी काढायचं तर इन वापरतो. पर्टिक्युलर सिटी किंवा कोणतंही काढायचं ना आपल्याला नाव अजय असं कुमार शर्मा असं नाव. हा, एका कॉलम वरती जर मल्टिपल कंडिशन्स असतील आपल्या, म्हणजे एका कॉलम वरती राम नावाची पण हवी आहे, मेहक नावाचं पण हवंय आणि कृष्ण नावाचे पण लोक हवे, तर त्या केसमध्ये मी काय वापरतो? इन. मग ते कसं लिहितो मी? सिलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉई वेअर फर्स्ट नेम इन. एकाच कॉलम मधले मल्टिपल रेकॉर्ड्स तुम्हाला हवे. मग इथे मी म्हणतो इन म्हटल्यानंतर मला काय द्यायला लागेल? एकतर राम द्यायला लागेल, आणि काय द्यायला लागेल? प्रतीक द्यायला लागेल, आणि काय द्यायला लागेल? मेहक. मग काय होईल? हे 3च नावं तुम्हाला मिळतील. आता ही क्वेरी बरोबर आहे का? सिलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉई वेअर फर्स्ट नेम इन स्टुडंट. ओके स्टुडंट. ओके. आता बरोबर आहे? सर ते सिंगल कोट नाही, एक्झॅक्टली. सिंगल कोट व्हायला ना सर. सिंगल प्रत्येकाला कोट सिंगल कोट द्यावा लागेल. गुड.
ते सिंगल कोटमध्ये येणार सगळं आपलं, म्हणजे जिथे पण स्ट्रिंग आहे तिथे लक्षात ठेवायचं ते सगळं सिंगल कोटमध्ये आलं पाहिजे. ठीक आहे. आउटपुटला काय आलं? राम, प्रतीक आणि महक. ठीक आहे. आणि नॉट इन म्हटल्यानंतर किती आउटपुटला येतील? कृष्ण नाव येईल पूर्ण. ठीक आहे. नॉट इन केलं ना आपण, म्हणजे हे 3 सोडून याच्या व्यतिरिक्त कोणते रेकॉर्ड्स आहेत आपल्याकडे? ओके, साई आणि कृष्ण. ठीक आहे. त्याच्यामध्ये हे 3 नावं येणार नाही. बिटवीन कसं फंक्शन करतं माहिती आहे? एक सर्टन लिमिट द्यायला लागेल आपल्याला. मार्क्स बिटवीन 95 टू 98. बरोबर. बिटवीन कसं करतं काम माहिती आहे ना? आता जर मला मार्क्स पाहिजे असतील, इथे बघा, बिटवीन नॉट बिटवीन. आता मला एक सर्टन लिमिट मधले मार्क्स पाहिजे, जे की पाहिजे 95 अँड 98. ह्या दोघांमधले मार्क्स मला हवे. या दोघांमधले मार्क्स शो होतील. बरोबर. मग ते कसे काढेल मी? बिटवीन वापरावं लागेल. सिलेक्ट स्टार फ्रॉम EMP वेअर मार्क्स बिटवीन मार्क्स बिटवीन 95 to 95 and 90. 95. हे फंक्शन करेल का? बरोबर आहे का? सिलेक्ट स्टार फ्रॉम EMP वेअर नाही सर. वेअर मार्क्स. बरोबर आहे. मार्क्स बिटवीन 90 स्टुडंट टू 95. स्टुडंट पण केलंय. आता हो, बरोबर आहे का? 95 and 98 ना? रेंज सर 95 to 98 करायला. हे पाहिजे सर आपल्याला. आधी 95 पाहिजे सर. 95 and 98. ठीक आहे. आता जर Series 98 आणि ला- 95 केलं series तर नुसार तुम्हाला लावावं लागेल. आउटपुटला 90. आता ठीक आहे, चला अगोदर 98 टू 95 करूया आपण. आउटपुटला काय येईल तुम्हाला? 0 रेकॉर्ड्स येतील. बेसिकली तुम्हाला काय द्यायला लागेल? Zero आधी records. 95 टू 98 द्यायला लागेल. लक्षात आलं का? मी 95 का to उलटे घेतले? कारण आम्ही अश्विनीने एक टेबल बनवलं होता, त्याच्यामध्ये आम्ही एक्झिक्यूट करून हो. पूर्ण बघितलं. तर ते काय होत होतं, आम्ही हायर लिमिट अगोदर देत होतो, लोअर नंतर देत होतो, त्याच्यामुळे हे आउटपुटला 0 रेकॉर्ड्स येत होते. आपण सेम केलं, 98 95 केलं, आउटपुटला काहीच नाही आलं. ठीक आहे. इथं 2 नसतो, इथे अँड वर्ड असतो, लक्षात राहू द्या. ठीक आहे. मार्क्स बिटवीन 95 आणि 98 हे तुमच्या आउटपुटला आले. आणि याच्या व्यतिरिक्त पाहिजे असेल तर काय करतो आपण? नॉट बिटवीन. याच्या Not व्यतिरिक्त between. उरलेले मार्क्स तुम्हाला मिळतात. ठीक आहे. लाईकचा यूज कुठे केला आपण? एक ठराविक पॅटर्नचे नाव ठराविक रो सिलेक्ट करण्यासाठी. लाईक एक ठराविक पॅटर्नची नावं शोधण्यासाठी आपण काय केलं होतं? लाईकचा यूज केला होता. मग आता अशी नावं जर बघायची असेल आपल्याला की ज्यांचं नाव स्टार्ट होतं कॅपिटल R पासून, तर मी कसं करल? सिलेक्ट स्टार फ्रॉम स्टुडंट वेअर एम्प्लॉय फर्स्ट नेम लाईक काय आर पर्सेंट कॅपिटल R अँड पर्सेंटेज. पर्सेंट ठीक आहे. पर्सेंट. बरोबर. हे Yes. बरोबर आहे का? मग हे तुम्हाला काय देईल? अशी नावं देईल, असे रेकॉर्ड्स देईल ज्यांचं फर्स्ट नेमचं फर्स्ट लेटर हे कॅपिटल R आहे. आपल्याकडे किती रेकॉर्ड आहे असे? 1. ठीक आहे. आणि जर मला शेवटचं लेटर पाहिजे असेल, XYZ A पाहिजे असेल, आधी पर्सेंट. बरोबर, शेवटचं, हे तुम्हाला शेवटचं. आधी पर्सेंट. ठीक आहे. आधी पर्सेंट दिला आपण, इथे चेंज केला. बरोबर ना? आता शेवटून दुसरं जर लेटर A पाहिजे असेल तर मी इथे काय करणार? फक्त इथे सांगणार की इथे पर्सेंट A डॅश. बरोबर, अंडरस्कोर. ओके. याला एक्झिक्यूट केलं. असे रेकॉर्ड आहेत का आपल्याकडे? शेवटून दुसरे A असणारे आहेत. आणि जर पहिल्यांदी म्हणजे स्टार्टिंग पासून नावाचं दुसरं अक्षर हे जर A पाहिजे असेल तर अंडरस्कोर पहिल्यांदा द्यायला लागेल, नंतर हे द्यायला लागेल आणि नंतर काय द्यायला लागेल? असं. बरोबर. मग हे काय देईल तुम्हाला? ज्यांच्या नावाचं दुसरं अक्षर हे स्मॉल आहे, असे किती नाव आहे आपल्याकडे? 3. ओके. समजलं? म्हणजे लाईक कुठे यूज करतो आपण? नावाचा सर्टन पॅटर्न जर असेल तर तो आपण फाइंड करू शकतो. आता काहींच्या नावामध्ये जर समजा 2 A असणारे नाव आहेत का आपल्याकडे? लेट्स फाइंड. ठीक आहे. तर असं नाव नाही आपल्याकडे. MAHE महक E आहे ना? हे बघा, ह्या पॅटर्न मध्ये अगोदर A आणि नंतर E असणारे नाव आहेत का? अगोदर A आणि नंतर E. इथे मी 3 अँड दिलेत, पर्सेंटेज सॉरी. ठीक आहे. आणि जर एखाद्या नावामध्ये 2 A शोधायला सांगितले तुम्हाला, तर फक्त E च्या ऐवजी काय द्यायला लागेल? मला स्मॉल a द्यायला लागेल.
ठीक आहे. पण जर मी ए च्या ऐवजी ई केलं आणि ई च्या ऐवजी जर ए केला तर मिळेल का काही आउटपुटला? ह्या नाही पॅटर्न होणार. मध्ये आहे का? नाही. नाही. हे सगळे ट्रायल अँड एरर करायचे तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही प्रॅक्टिस कराल. ठीक आहे. ह्या फॉर्म मध्ये नाही आधी ई आला पाहिजे नंतर ए असं आपल्याकडे एकही रेकॉर्ड नाही आहे. मग हे आपल्याला काय देईल? 0 रेकॉर्ड्स देईल आउटपुटला. लक्षात राहू द्या. ठीक आहे. लाईक समजलेलं आहे, बिटवीन समजलंय आपल्याला, अँड समजलंय, ऑर समजलंय, इन नॉट इन बघितले आपण, हे सगळे ऑपरेटर्स बघितले. इक्वल्स टू, ग्रेटर दॅन, लेस दॅन इक्वल्स टू, ग्रेटर दॅन इक्वल्स टू, नॉट इक्वल्स टू. बरोबर. आणि हे सगळे बेसिकली आपले झालेले आहेत. ठीक आहे. याच्यात काही कन्फ्युजन आहे का कुणाला? हे सगळं आपल्या डॉक्युमेंटमध्ये दिलेलं आहे. आपल्याला फक्त येऊन काय करायचं, याची प्रॅक्टिस करायची आहे. हे सिक्वलचं जे स्टेटमेंट आहे ह्याची प्रॅक्टिस करायची. त्यांनी कसं वेगळ्या पद्धतीने केलं, आपण कसं वेगळ्या पद्धतीने एक्झिक्यूट करू शकतो. त्यांनी एकदा केलं, आपण 10दा प्रॅक्टिस करायची. ठीक आहे. त्यानंतर आपण काय बघितलं होतं सिलेक्ट नंतर? सगळ्यात इम्पॉर्टंट अल्टर बघितलं होतं ना आपण. मग अल्टरचा यूज कुठे होतो? अल्टरचा यूज कोणत्या कंडिशन मध्ये होतो? कोण आपल्याला सांगेल नवीन मला? कॉलम घ्यायचा असेल तर. बरोबर. तर कॉलम साठी यूज करतो. अल्टर बेसिकली कॉलम ज्यावेळेस साठी. आपण ही कोणती कमांड आहे? DDL. कशाशी डील करल? स्ट्रक्चर सोबत. मग जर स्ट्रक्चर सोबत अल्टर डील करत असेल तर स्ट्रक्चर मध्ये आपण काय करू शकतो? कॉलम ऍड करू शकतो, कॉलम ड्रॉप करू शकतो, आणखी काय रिनेम करू शकतो? रिनेम करू रिनेम शकतो. बरोबर. व्हेरी गुड. आणि आणि प्रिसिशन पण करू शकतो. बरोबर. ट्रंकेशन. प्रिसिजन चेंज करू शकते. 4 गोष्टी आपण करू शकतो. ठीक आहे. अल्टर मध्ये डाऊट नाही कुणाला काही, व्यवस्थित आहे. ठीक आहे. अल्टर नंतर काय बघितलं होतं आपण? आपण डिस्टिंक्ट कीवर्ड बघितला होता. डिस्टिंक्ट कीवर्ड बघितला होता आणि आपण एक काय बघितलं होतं? ऑर्डर बाय बघितलं होतं. बरोबर. आता जर आपण आपल्या टेबलवरती एक्झिक्यूट करायचं असेल आपल्याला तर कसं करेल मी? सिलेक्ट स्टार फ्रॉम. आता मला काय पाहिजे? माझी रिक्वायरमेंट अशी आहे की मला हे जे मार्क्स आहे इथे, हे बघा सगळे एक 95 आहे, 98 आहे, मग 97 आहे. म्हणजे एका ऑर्डर मध्ये आहेत का हे मार्क्स? एका ऑर्डर मध्ये आहेत का? नाही. एक तर असेंडिंग फॉर्म मध्ये किंवा डिसेंडिंग फॉर्म मध्ये आहेत का? नाही. मग ते कसे करू शकतो आपण? बाय युझिंग ऑर्डर बाय. एखाद्या कॉलमला जर आपण ऑर्डर बाय क्लॉज दिला तर ते आपण एकतर असेंडिंग मध्ये घेऊ शकतो किंवा डिसेंडिंग मध्ये घेऊ शकतो. मग ते कसं घ्यायचं? सिलेक्ट स्टार फ्रॉम स्टुडंट. ओके. आणि फक्त काय बोलतो मी? ऑर्डर बाय बाय असेंडिंग मार्क्स. आता जर मी याला एक्झिक्यूट केलं तर मार्क्स कोणत्या फॉर्म मध्ये मिळतील? असेंडिंग की डिसेंडिंग? असेंडिंग मध्ये असतील. असेंडिंग. बरोबर. असेंडिंग का मिळतील? कारण बाय डिफॉल्ट ज्यावेळेस तुम्ही स्पेसिफाय करत नाही तुम्ही डिसेंडिंग, तर ते बाय डिफॉल्ट असेंडिंग येतं. मग हे सगळे तुम्हाला असेंडिंग फॉर्म मध्ये मार्क्स मिळतील. लेट्स एक्झिक्यूट दिस. मिळाले असेंडिंग फॉर्म मध्ये. बरोबर ना? आणि नल शेवटी का आलाय? त्याची व्हॅल्यू जास्त असते सगळ्यात. परफेक्ट. त्याची व्हॅल्यू नलची ज्यावेळेस आपण स्पेसिफाय करत नाही, नल इज ऑलवेज ट्रीटेड ॲज हायेस्ट व्हॅल्यू. ठीक आहे. मी जेव्हा डिसेंडिंग करल तर मला नल कुठे मिळेल? त्यावेळेस नल आधी. सगळ्यात मोठी नल व्हॅल्यू आधी. कन्सिडर होते नलला, जोपर्यंत तुम्ही स्पेसिफाय करत नाही. ठीक आहे. आता नलला इथे अगोदर सगळ्यात मोठी व्हॅल्यू कन्सिडर झाली. ठीक आहे. हा एक इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, लक्षात राहू द्या. अनलेस अँड अंटिल वी स्पेसिफाई वेदर द नल इज हाईएस्ट और लोएस्ट, बाय डिफॉल्ट वो क्या लेगा? उसको बड़ा ही व्हॅल्यू कन्सिडर करेगा. ठीक आहे. लक्षात आलं ना सगळ्यांच्या? ठीक आहे. डिस्टिंक्ट कीवर्ड आपण कुठे यूज केला? डिस्टिंक्ट मध्ये काय होतं? मी जर डिस्टिंक्ट डुप्लिकेट व्हॅल्यू रिमूव्ह करतो. बरोबर. आता जर डिस्टिंक्ट आणि एका कॉलमचं नाव घेतलं पर्टिक्युलरली, डिस्टिंक्ट मार्क्स घेतलं फ्रॉम एम्प्लॉई, तर सॉरी स्टुडंट, तर काय होईल? या कृष्णा कॉलम लेट होईल. कृष्णा. नाही, मी कशावरती घेतलंय? मार्क्स कॉलम वरती घेतलंय. या कॉलम वरती डिस्टिंक्ट घेतलंय. मग 85. 85 निघून जाईल की एकच 85 मिळेल? एकच 85. येस, विल गेट ओनली वन व्हॅल्यू. डुप्लिकेट व्हॅल्यू सगळ्या निघून जातील. लेट्स एक्झिक्यूट दिस. ओके. एक मिळाली तुम्हाला 85
पण डिस्टिंग मार्क्सच्या ऐवजी जर एंटायर टेबल वरती घेतलं तर कृष्णाची फक्त जी ओरिजिनल व्हॅल्यू आहे तीच तुम्हाला मिळेल. पण जर एक रेकॉर्ड असं असतं कृष्णाचं की ज्याच्यामध्ये एकाचे मार्क्स 85 आणि एकाचे 86 आहे, तर त्या केसमध्ये निघालं असतं का ते डिस्टिंग? नाही. नाही, कारण ते डुप्लिकेट नाहीये. प्रत्येक कॉलम ची व्हॅल्यू मॅच झाली पाहिजे. मग इथे जर मॅच नाही झालं आणि बाकी सगळे कॉलम मॅच झाले तरी पण ती डुप्लिकेट व्हॅल्यू निघणार नाही, कारण तुम्ही काय म्हणताय ते स्टार सगळीकडे मॅच झालं पाहिजे ते डुप्लिकेट असण्यासाठी. ठीक आहे, डिस्टिंक्ट ओरिजिनल व्हॅल्यू तुम्हाला मिळेल. अजून काय बघितलं होतं आपण, आठवतं का? अपडेट बघितलं होतं सर, अपडेट. अपडेट बघितलं होतं. व्हेरी गुड. अपडेटमध्ये काय होतं, जर एखाद्या टेबलची व्हॅल्यू मी ऑलरेडी एखादी रो इन्सर्ट केलेली आहे आणि त्या पर्टिक्युलर कॉलमची व्हॅल्यू मला चेंज करायची आहे, तर मी काय करतो, अपडेट करतो. मग मी ती कसं करल? अपडेट टेबल emp स्टुडंट सेट. अजय बोला, काही डाऊट आहे का? नाही सर, हा नाही सर, काही नाही. ठीक आहे, चालेल. ओके. अपडेट टेबल स्टुडंट. ठीक आहे, सेट काय, सेट काय? आता फॉर एक्झाम्पल आपल्या इथे काय करायचंय, रामचे मार्क्स मला चेंज करायचे, तर मी ते कसे चेंज करल? संकेत कसे चेंज करल रामचे मार्क्स? सेट मार्क्स इज इक्वल टू 98, 90 आहे पण दुसरं. मार्क्स इज इक्वल्स टू 98. ओके. वेअर कंडिशन द्यायला लागेल. वेअर कंडिशन नाही दिली तर काय होईल? अख्खाच्या अख्ख्या पूर्ण कॉलमचे असं मार्क्स चेंज होतील. वेअर कंडिशन द्यावी लागेल, नाही तर पूर्ण मार्क्स चेंज होतील. आता आपण वेअर कंडिशन ने देता करू. आता इथे रेड काय येते, कुणी सांगू शकेल का मला? कारण मी इथे टेबल हा वर्ड नाही अपडेट मध्ये. ठीक आहे, अपडेट डायरेक्ट टेबल नेम आहे, टेबल हा वर्ड नाही येत, म्हणून ते रेड येत होतं. ठीक आहे, अपडेट स्टुडंट सेट मार्क्स इज इक्वल्स टू 98. जर याला एक्झिक्यूट केलं तर काय होणार? विदाउट वेअर कंडिशन इट इज गोइंग टू पूर्ण होणार रो. स्टार फ्रॉम. पूर्ण कॉलमची मार्क्स किती झाली? 98. 98. ठीक आहे, मग जर आता हे 98 झाले, परत मला जी जशी होती तशी करायची असेल तर मी काय करणार? रोल बॅक. रोल बॅक. आणि रोल बॅक आणि कमिट कोणत्या केसमध्ये काम करतं? रोल बॅक हे बॅक जाण्यासाठी काम करतं आणि कमिट तर हे डायरेक्ट डेटा आपला सेव्ह करण्यासाठी. सेव्ह करण्यासाठी काम करतं. पण रिव्हिजन करा, मी काय सांगितलं होतं, ज्यावेळेस आपण डीडीएल परफॉर्म करतो त्यावेळेस कमिटची उपयोग आहे का? नाही. नाही, आणि डीडीएल परफॉर्म केल्यानंतर रोल बॅक होणार का? नाही एकदा होणार. टेबल क्रिएट केला तो केला, रोल बॅक नाही होणार त्या केसमध्ये, कारण ती डीडीएल कमांड आहे. येस. अल्टर केला, एखादा कॉलम ऍड केला, तो ऍड केल्यानंतर तो रोल बॅक केल्यानंतर तो निघणार नाहीये, त्याच्यासाठी त्याला ड्रॉपच करावं लागेल कॉलमला, नाही का? अल्टर यूज करून आपण कॉलम ड्रॉप करतो ना. ठीक आहे, मग आता जर हे पाहिजे असेल मला आणि मी अपडेट केलं होतं, अपडेट कोणती कमांड आहे? डीएमएल ला आपल्याला रोल बॅक, कमिट, आपण ह्या गोष्टी करायला लागतात मॅन्युअली. कमिट आपल्याला करायला लागेल. मग जर कमिट न करता रोल बॅक केलं तर काय होईल? जी व्हॅल्यू मी इन्सर्ट केलेली ती काय होईल? चालली जाईल. ठीक आहे, काय झालं आता? आपण ज्यावेळेस टेबल बनवणं स्टार्ट केलं, बरोबर आहे, टेबल बनवणं स्टार्ट केल्याच्या नंतर आपण एकदा तरी कमिट केलं का? नाही. मग त्यामुळे त्या व्हॅल्यूज झाल्याच नाही सेव्ह. बाय डिफॉल्ट लास्ट टाइमला जिथे कमिट केलं होतं एक तर तिथे घेऊन जाईल, किंवा डीडीएल जे आपण परफॉर्म केले होते तिथे घेऊन जाईल. म्हणजे सगळ्या व्हॅल्यू माझ्या काय आल्या? चालल्या गेल्या, कारण का मी सेव्ह नव्हतं केलं, मी रोल बॅक केलं. मग ते काय आलं? फर्स्ट जिथे मी लास्ट टाइमला कमिट केलं होतं, जे की मी केलंच नव्हतं, तिथे घेऊन गेलं मला, सगळ्या व्हॅल्यूज गेल्या. ठीक आहे, आता आपण एम्प्लॉय टेबल वरती काम करूया. आता मला काय
हे जे 104 रेकॉर्ड आहे याची सॅलरी अपडेट करायची, कशी करणार? सर ते अपडेट मागच्या टेबलला जर अंडू वगैरे करून नाही येत का तो टेबल परत? नाही येणार तो आता. तो रोल बॅक ऑलरेडी केला ना आपण. ओके ओके, मग कमिट केल्याशिवाय ते होणारच नाही सेव्ह. ते कमिट करायला पाहिजे होतं. ज्यावेळेस मी रेकॉर्ड इन्सर्ट केलेत नाही त्यावेळेस कमिट करायला पाहिजे होतं. मग त्यानंतर मी जर एखादा अपडेट केला असतं आणि मग मी त्याला रोल बॅक बोललो असतो, तर लास्ट टाइम जिथे कमिट केलं होतं म्हणजे की जे रेकॉर्ड टाकल्यानंतर तिथे घेऊन गेला असतं तुम्हाला. आता इन्सर्टच करावा लागेल ना डेटा. आता परत इन्सर्ट करायला लागेल. ठीक आहे. आता जर मला याला अपडेट करायचं कसं करणार मी? अपडेट टेबलचं नाव काय? EMP सेट सेट सॅलरी इक्वल टू is 20,000. equals to maybe 15,000 आणि काय द्यायला लागेल? वेअर कंडिशन द्यायला लागेल. Where employee ID ID is equals to 104. आता जर मी याला एक्झिक्यूट केलं तर फक्त ह्या एम्प्लॉयची सॅलरी काय होणार आहे? चेंज होईल 104 ची. आणि विदाउट वेअर कंडिशन केलं तर काय आलं तुम्ही बघितलं. विदाउट वेअर कंडिशन जर केलं असतं तर अख्ख्या कॉलमची झाली असती. ठीक आहे. लेट्स एक्झिक्यूट दिस. झाली 15,000. मग आता जर रोल बॅक केलं तर काय होणार? परत ते जाणार ना. परत कुठे जाणार? 18,000 होणार परत. बरोबर ना? का पूर्ण टेबल चालला जाणार? हो हो 18,000. पूर्ण टेबल नाही जाणार कारण आपला टेबल हा ऑलरेडी सेव्ह आहे. EMP टेबल आपण बऱ्याच दिवसाचं काम करतो, हा. ऑलरेडी सेव्ह आहे आपल्याकडे. मग तो पूर्ण टेबल चालला नाही जाणार. ठीक आहे. ठीक आहे. 18,000 झाली रोल बॅक नंतर. ठीक आहे. समजलं का तुम्हाला अपडेट काय करतं, इन्सर्ट काय करतं, परत क्रिएट Yes, टेबल sir. Yes, कसा sir. केला सगळं होता समजलं. आपण, एखाद्या कॉलम मधनं एखादी स्पेसिफिक व्हॅल्यू कशी बाहेर काढायची, एखाद्या पॅटर्न मधलं नाव कसं बाहेर काढायचं, एखाद्या व्हॅल्यू पेक्षा जास्त व्हॅल्यू असणारे रेकॉर्ड्स कसे बाहेर काढायचे, म्हणजे सॅलरी 15,000 पेक्षा जास्त असेल तर त्या कसे रेकॉर्ड्स घ्यायचे आपल्याला. हे सगळं लक्षात आलं का? डिलीट, ड्रॉप आणि ट्रंकेटचा डिफरन्स कोण सांगेल मला? मला एक रेकॉर्ड डिलीट करायचे तर मी कोणती कमांड वापरणार या केसमध्ये? डिलीट Delete. डिलीट वापरणार. बरोबर. मी काय म्हणाल? डिलीट EMP और डिलीट टेबल EMP आणि काय द्यायला लागणार मला? कंडिशन कंडिशन द्यावी लागणार. वेअर कंडिशन नाही दिली तर काय होईल? अख्खा टेबल माझा चालला जाईल. पूर्ण अख्खा टेबल table delete होईल. डिलीट होईल. बरोबर. डिलीट केल्यानंतर रोल बॅक जर केलं तर ते रेकॉर्ड येतं का आपलं? येतं ना सर. हो सर येतं. बरोबर. ट्रंकेट आणि डिलीट हे सेमच आहे. कोणत्या कंडिशन मध्ये? कोण उत्तर देईल? कोणत्या कंडिशन मध्ये ते सेम काम करल? जर आपण डिलीटला Data. वेअर कंडिशन नाही दिली. डिलीट ऍट अ टाइम डिलीट तर, हा, बरोबर. वन बाय वन डिलीट होतं ना. काय म्हणता मॅडम? डिलीट ऍट अ टाइम पूर्ण डेटा डिलीट होतो. ट्रंकेट वन बाय वन रो डिलीट करतं ते. फास्टर ट्रंकेट आहे की डिलीट आहे? डिलीट Truncated. ट्रंकेट फास्टर आहे ॲज कम्पेअर टू डिलीट. डिलीट मध्ये रो बाय रो डेटा डिलीट होईल आणि ट्रंकेट मध्ये ऑन दी स्पॉट डेटा पूर्ण डेटा डिलीट होईल. पूर्ण. ठीक आहे. आणि ड्रॉप मध्ये काय होतं? पूर्ण टेबल डिलीट Data आणि स्ट्रक्चर सर्व डिलीट होईल. म्हणजे विथ टेबल. स्ट्रक्चर. येस. इंटरव्ह्यूअरला तुम्हाला हे सांगायचंय की ज्यावेळेस आपण ड्रॉप परफॉर्म करतो त्यावेळेस स्ट्रक्चर पण चाललं जातं आणि डेटा पण चालला जातो. डेटा डिलीट होतो अलॉंग विथ स्ट्रक्चर. आणि ते रोल बॅक करणं पॉसिबल आहे का? नाही. नाही. मग ट्रंकेटच्या केसमध्ये जर मी एखादा टेबल ट्रंकेट केला तर काय होईल? स्ट्रक्चर सेम राहील. डेटा डिलीट होऊन जाईल. डेटा निघून जाईल. स्ट्रक्चर जसं आहे तसंच राहील. स्ट्रक्चर जसं तसं राहील. बरोबर. मग आता हा, रोल बॅक होणार नाही.
रोल बॅक होणार नाही. परफेक्ट. आता ट्रंकेट आणि ड्रॉप या दोघांमध्ये सगळ्यात डेंजरस कोण आहे जे आपण अवॉइड केलं ड्रॉप पाहिजे? ड्रॉप खूप डेंजरस आहे. बरोबर. ड्रॉप. ठीक आहे. आता डिलीट आणि ट्रंकेट जर मी यांना म्हटलं की यांचं आउटपुट सेमच आहे, कोणत्या केसमध्ये सेम राहील? वेअर कंडिशन द्यायची नाही डिलीटला. बरोबर. डिलीटला जर मी वेअर कंडिशन नाही दिली तर हा काय होईल? ते ट्रंकेट सारखं परफॉर्म करेल. पण ट्रंकेट ट्रंकेट सारखंच इज आहे मोर फास्टर ॲज कम्पेअर टू डिलीट. डिलीट. हा परफॉर्मन्स वाईज कोणाची ऍक्शन क्विक असेल? डिलीटची. ट्रंकेटची. ट्रंकेट. ट्रंकेट इज Truncate. मोर फास्टर. येस. हा 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 येस ओके. आणि डिलीट Yes. मध्ये काय होईल? आपण त्याला रोल बॅक करू शकतो, पण आपण करू ट्रंकेटला रोल बॅक शकतो. करू शकतो का? नाही नाही. नाही क्लिअर आहे सगळा डिफरन्स. Yes. काहीच त्याच्यात Yes. अवघड नाहीये. ओके. हम्म. आणि आपण काय बघितलं होतं आज? ग्रँट आणि रिवोक. ग्रँट आणि रिवोक मध्ये काय होतं? परमिशन देण्यासाठी किंवा आपण परमिशन रिवोक काढण्यासाठी. करण्यासाठी आपण ग्रँट आणि रिवोकचा यूज करतो. अजून एक याच्यामध्ये आहे जे आहे सेव्ह पॉइंट. सेव्ह पॉइंट काय करतं? आता इथे बघा, जर मी एखादी रो इन्सर्ट केली, ठीक आहे, एक टेबल बनवतोय आणि मी एक रो इन्सर्ट केली, ठीक आहे, त्याच्यामध्ये 3 कॉलम आहे. पहिल्या कॉलमची व्हॅल्यू 1 आहे, दुसऱ्याची ए आहे आणि तिसऱ्याची काय आहे? 100 आहे. आणि मी याला काय बोललो? सेव्ह पॉइंट S2. मी काय कमांड एक्झिक्यूट केली? सेव्ह पॉइंट एक्झिक्यूट केली S2. मग तो काय आला? S2 पर्यंत एक मार्क तयार झाला थोडक्यात. ठीक आहे. मी परत पुढे गेलो, परत एक रेकॉर्ड इन्सर्ट केलं, ठीक आहे, आणि तो पॉइंट काय त्याला काय नाव दिलं मी? S3. ठीक आहे. मग ज्यावेळेस मी रोल बॅक करल, मी जर म्हटलं की रोल बॅक टू S1, तो मला कुठे घेऊन येईल? जिथे मी हे रेकॉर्ड इन्सर्ट केलं होतं का पहिल्यांदा जिथे मी S1 लावलाय त्या पॉइंट पर्यंत रोल बॅक करेल. म्हणजे थोडक्यात काय होतं, आपण कमिट आणि रोल बॅक मध्ये बघितलं होतं. रोल बॅक कुठपर्यंत फंक्शन करतो? जोपर्यंत आपण लास्ट टाइमला कमिट केलं होतं तिथपर्यंत तो तुम्हाला घेऊन जाईल. पण जर आपण कमिट नाही केलं आणि मध्ये मध्ये असे सेव्ह पॉइंट बनवत गेलो, सेव्ह पॉइंट 1, सेव्ह पॉइंट 2, सेव्ह पॉइंट 3, काही पण नाव देऊ शकता तुम्ही, सेव्ह पॉइंट A1, A2, काही पण नाव द्या. ठीक आहे. इथे यांनी S1, S2, S3 नाव दिलेली आहे. आणि जर मी असं म्हटलं रोल बॅक S2, तर तो त्या ठराविक पॉइंट पर्यंत तुम्हाला घेऊन जाईल. तिथे तुम्ही कोणता डेटा इन्सर्ट केला होता त्या लिमिट पर्यंत घेऊन जाईल. S3 ला जर गेला तर तिथपर्यंत घेऊन जाईल. S1 ला गेला तर तिथपर्यंत घेऊन जाईल. थोडक्यात काय आहे? एक नॉमिनल कमेंट जिथे आपण रोल बॅक केल्यानंतर येऊ शकतो थोडक्यात. असे ते सेव्ह पॉइंट्स आहेत. मी तरी अजून हे यूज नाही केलेले इंडस्ट्रीमध्ये, पण एक लक्षात राहू द्या. याच्यामध्ये काय होतं? यू कॅन यूज सेव्ह पॉइंट्स टू रोल बॅक पोर्शन्स ऑफ युअर करंट सेट ऑफ ट्रान्झॅक्शन्स. म्हणजे त्या ठराविक लिमिट पर्यंत तुम्ही रोल बॅक करू शकतात. मी इन्सर्ट केलं एखादा डेटा, मग तिथे सेव्ह पॉइंट S1 केला, सेव्ह पॉइंट S1 कसं लिहायचं? क्वेरी कशी करायची? सेव्ह पॉइंट S1. पुढच्या वेळेस काय करायचं? दुसरा रो इन्सर्ट केल्यानंतर सेव्ह पॉइंट S2. तिसऱ्या वेळेस काय करायचं? तिसरी रो इन्सर्ट करायची, सेव्ह पॉइंट S3. ठीक आहे. मग आता हे झालं, मग काय करायचं? रोल बॅक करायचं. रोल बॅक टू S1, रोल बॅक टू S2 C, रोल बॅक टू सेव्ह पॉइंट S1. और आपण असं काही दुसरी मेथडने असंही लिहू शकतो, रोल बॅक टू S3 किंवा रोल बॅक टू S2. तर तुम्हाला काय करेल? तो त्या पॉइंट पर्यंत घेऊन जाईल. याची एकदा प्रॅक्टिस करा उद्या याच्या अगोदर. ठीक आहे. इझी आहे, याच्यामध्ये काहीच ते नाही. रो वाईज सेव्ह होतं का सर सेव्ह पॉइंट मध्ये? तुम्ही जिथे सेव्ह पॉइंट बनवता ते तुमचे DML जे आपण तिथपर्यंत सेव्ह होतं. हा DML जे आपण S1 पर्यंत समजा तुम्ही 5 रो टाकलेले आहे, तर तुम्ही हा जर हा हा. रोल बॅक टू S1 बोललं तर त्या 5 रो तुम्हाला मिळणार. अच्छा. ठीक आहे. S2 Yes, तुम्ही sir. 10 रो नंतर टाकला. ठीक आहे. हा मग हा. ज्यावेळेस तुम्ही रोल बॅक टू S2 कराल तर त्या 10 रोल तुम्हाला मिळणार. S2 पर्यंत मिळणार. तिथपर्यंत रोल बॅक होणार ते. ठीक आहे. ओके ओके. आपण तुम्हाला जसं अगोदर सांगितलं होतं मी की सगळ्यात जास्त वेळ आपला कुठे जाणार आहे? ह्या गोष्टींमध्ये जाणार आहे. आता तुम्हाला लक्षात आलं असेल आपण टेबल कसा क्रिएट करतो, त्या टेबलमध्ये व्हॅल्यू कशा पुट करतो, बरोबर? त्या टेबलच्या व्हॅल्यू अपडेट कशा केल्या जातात, डिलीट कशा केल्या जातात, आणि नवीन रो जर ऍड करायची असेल, अपडेट करायची असेल, तिथून डेटा रिट्राईव्ह करायचा असेल,
बरोबर, हे सगळ्या गोष्टी आपण बघितलेल्या. आता टेबल पूर्ण बनवून तुम्ही त्याच्यासोबत खेळू शकता, बरोबर ना? आता आपल्याला पुढे काय बघायचंय की 2 कॉलम पासून तिसरा कॉलम कसा बनवू शकतो आपण, किंवा मग ह्या 2 रो वरती काहीतरी प्रोसेस करायची, सॉरी ह्या 2 कॉलम वरती, आणि इथे फायनल नाव आलं पाहिजे. फॉर एक्झाम्पल इथे फुल नेम आहे. ठीक आहे, आता सिंगल रो फंक्शन्स बघायचे थोडक्यात. आता फुल नेम काय असणार आहे याचं? रामकुमार. मग मी इथे काय आलं पाहिजे? कुमार. हे मी मॅन्युअली एंटर नाही करणार डेटामध्ये, डेटा आपला हाच राहणार, इन्सर्ट काहीच करायचं नाही. ठीक आहे, लक्षात आलं का? आपल्याला काही इथे रो इन्सर्ट नाही करायचे, आपल्याला सिंगल रो फंक्शन्स बघायचे. आता ठीक आहे, प्रतीक शर्मा इथे डायरेक्ट आलं पाहिजे, प्रतीक शर्मा. म्हणजे आता आपल्याला काय करायचं, ट्रान्सफॉर्मेशन करत चालायचं हे डेटाचं. किंवा जर एखाद्याचे मार्क्स 95, तर प्रत्येकाच्या मार्क्समध्ये ऑटोमॅटिक 3 ऍड झाले पाहिजे. तर हाऊ वी आर गोइंग टू डू दॅट? बाय युजिंग सिंगल रो फंक्शन्स. मग ते सिंगल रो फंक्शन्स जर नंबरशी रिलेटेड असेल, अंकांशी 1 2 3 4, तर ते झाले सिंगल रो न्यूमरिक फंक्शन्स. आणि स्ट्रिंग सोबत असेल तर ते स्ट्रिंग फंक्शन्स. दॅट्स इट. एका लेक्चरमध्ये आपले स्ट्रिंग फंक्शन्स होऊन जातील. आता फॉर एक्झाम्पल हा नेम आहे राम. ठीक आहे, आता आपल्याला सगळं ऑटोमॅटिकली कॅप्स मध्ये हवंय, तर आपण ते करू शकतो. कसं? लेट मी शो यू. सिलेक्ट अप्पर एम्प्लॉई नेम फ्रॉम EMP. आले सगळे नावं? एम्प्लॉई टेबलचे सगळे अप्पर केस मध्ये आले का? सॅलरी, EMP ID आलेत का सगळे अप्पर केस मध्ये? मी टेबल मध्ये काही अप्पर मध्ये टाकले होते का रेकॉर्ड? नाही. किंवा लोअर केस मध्ये पण पाहिजे मला, तर मी ते कसे घेणार? लोअर ऑफ कोणतं असेल तुमचं EMP नेम. तर हे पण तुम्ही इथे त्याच्यावरती ट्रान्सफॉर्मेशन करू शकतात. बघा, हे सगळे अप्पर केस मध्ये आले, हे तुमचे लोअर केस मध्ये आले. परत सॅलरी तर हे न्यूमरिक फंक्शन्स मध्ये, याचं तुम्ही स्क्वेअर करू शकता, स्क्वेअर रूट घेऊ शकता, म्हणजे काही पण ट्रान्सफॉर्म करू शकतात तुम्ही. एकदा ह्याच टेबल मध्ये वेगळा काही डेटा ऍड करायची. फर्स्ट लेटर बिग आणि बाकीचे स्मॉल असतात. इनिशियल कॅप ऑफ, ते इनिशियल कॅप मध्ये येतं, इनिशियल लेटर कॅपिटल ऑफ एम्प्लॉई नेम. ठीक आहे, मग त्या केस मध्ये काय होईल, तुम्हाला त्याचं असं मिळेल, इनिशियल कॅप and this should be, there should be comma between these two. ठीक आहे, तर हे कसं आलं? हेच आहे, फक्त स्टारच्या ऐवजी काय केलं आपण, कॉलमच्या नावाला एक एक वर्ड अगोदर ऍड करत गेलो. मग तो वर्ड अप्पर काय काम करतो, तर जे पण तुमचे नाव आहेत त्यांना त्यांनी काय केलं, अप्पर केस मध्ये कन्वर्ट केलं. ठीक आहे, आपला ओरिजिनल टेबल कोणता आहे? लेट मी स्टॉप दिस.